नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 10 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 10 डिसेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर राजेशाही थाटाचं यांचं व्यक्तिमत्व असतं. म्हणजेच कपड्यापासून ते विचारापर्यंत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जीवनाच्या सर्व पैलूमध्ये हा राजेशाही थाट किंवा इतरांपेक्षा थोडंसं वेगळं असण्याची जी कृती आहे ती यांच्यामध्ये खास करून दिसून येते. राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप असतं. ब्रँडेड कपडे वापरणं यांना पसंत येतं. आता यामागे यांची आर्थिक स्थिती कितीही खालावलेली असली तरी त्याचा फारसा परिणाम यांच्या राहणीमानावर होत नाही. वागणं बोलणं हे नेमकं असतं. बोलताना सुद्धा नेमकं बोलतील. अगदी स्त्रियासुद्धा या जन्मतारखेच्या नेमकंच बोलतील. विषयाला धरून बोलतील. खूप काही फापट पसारा सांगत बसण्याची जी गोष्ट असते किंवा जे वृत्ती असते ती यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येत नाही. परंतु जे काय बोलतील ते सरळ सरळ बोलतील आणि ट्रान्सपरंटली बोलतील. पारदर्शकता यांच्या बोलण्यामध्ये दिसून येते. उगाचच समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून साखर पेरणी करणं, हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येत नाही. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात, त्या स्वतःच्या हिमतीवरती आयुष्यात पुढे जाणाऱ्या असतात. म्हणजेच काम करण्याची ताकद यांच्यामध्ये जबरदस्त असो, कामाचा ओरखसुद्धा दांडगा असतो. मेहनत करण्याची तयारी खूपच चांगली असते. शिस्तप्रियता आणि झोकण देण्याची जी प्रवृत्ती आहे, ही खूप चांगली असते. गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं. महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये खूपच चांगली असते. यांच्याकडे बघून तुम्हाला अजिबात वाटणार नाही की यांचे जी स्वप्न आहेत ती किती मोठी आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्याकरता संपूर्ण डेडिकेशन देण्याची ताकद यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. म्हणूनच या व्यक्ती जरी शिक्षणामध्ये मागे असल्या तरी कार्यकर्तृत्वात किंवा करिअरच्या बाबतीमध्ये खूप मोठा पल्ला गाठतात. या व्यक्ती समाजामध्ये फेमस असतात. दुसऱ्याला मदत करण्याची वृत्तीसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. जी कामं इतरांना होत नाहीत, जमत नाहीत, ती स्वतः करून दाखवते. लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, तो भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. याचप्रमाणे यांची स्वप्न ही लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची असतात. आणि ती पूर्ण करण्याकरता सर्वोत्तम प्रयत्न करण्याची ताकदसुद्धा यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसऱ्यांची मदत घेणं यांना आवडत नाही. स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणाऱ्या या व्यक्ती असतात. याचप्रमाणे कुठल्याही क्षेत्रामध्ये खूप मोठी मुसंडी मारणाऱ्या असतात. नोकरी करणं, दुसऱ्याच्या अधिपत्याखाली काम करणं, दुसऱ्यांच्या सूचनेवरून काम करणं यांना आवडत नाही. कार्यक्षेत्रामध्ये यांना स्वातंत्र्य हवं असतं आणि त्या अनुषंगानेच हे त्या बाबतीमध्ये पुढे सुद्धा जातात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत, रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं, तर रिलेशनशिपमध्ये सुद्धा यांचा साधारण अशाच प्रकारचा अनुभव असतो. म्हणजेच या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये लवकर येतात. निर्णय क्षमतासुद्धा रिलेशनशिपची त्या बाबतीत चांगली असते. परंतु यांचं बोलणं वागणं थोडंसं धारदार असतं, थोडंसं तिखट असतं. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये ब्रेकअपचे प्रसंग साधारणतः वरचेवर येऊ शकतात. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव येण्याची शक्यता जास्त असते. दुसऱ्याशी तडजोड करणं किंवा जमवून घेणं आणि त्याकरता आपल्या स्वभावामध्ये किंवा ध्येय धोरणामध्ये बदल करणं, हा भाग यांना सहसा जमत नाही. त्यामुळे या व्यक्ती करिअरमध्ये खूपच उत्तमरित्या सफल झालेल्या असतात, परंतु वैयक्तिक नातेसंबंधामध्ये तेवढ्याशा सफल होणं कठीण होऊन बसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती अगदी सरळसोट असतात आणि अतिशय मेहनती असतात. यांच्या लेखी कर्तव्याला खूप महत्त्व असतं किंवा करिअरला अतिशय महत्त्व असतं. अधिभोक्ती सुखाची आवड यांना जबरदस्त असते. राहणीमान, स्वतःचं घर चांगलं असावं, गाडी असावी, अधिभौतिक सुखाच्या सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असं आपलं घर आणि जीवन असावं, अशी यांची मनापासून इच्छा असते आणि ती ते पूर्णसुद्धा करतात. शून्यापासून जरी यांनी सुरुवात केली तरी सर्वोच्चपदी जाण्याची ताकद यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर पित्त प्रकृतीशी संबंधित त्रास, लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. पचनाचे त्राससुद्धा यांच्या बाबतीत होण्याची शक्यता जास्त असते. एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून वैवाहिक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी घडणं, जसं की विवाह जमणं, विवाह जुळणं, वैवाहिक जोडीदाराशी समरूप होणं, एकरूप होणं,
उत्तम प्रकारचे लाभ होणं, उत्तम प्रकारची इन्व्हेस्टमेंट होणं, याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस आणि फिरणं वगैरे होणं, सहली वगैरे होणं, पिकनिक वगैरे होणं, अशा प्रकारच्या गोष्टी एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये घडून येतील. तर मित्रांनो, हे होतं 10 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.